नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत BGM 041 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 41. मागच्या 40व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 6 आत्मसंयम योगच्या 30व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं. आता आपल्याला ह्या 41व्या भागामध्ये 31व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. प्रत्यक्ष पुस्तक वाचन चालू करण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की आमच्या पर्यटनाची माहिती देण्यासाठी आम्ही एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे केदार पूजा प्रवास, जे आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहे. आम्ही दरवर्षी खूप साऱ्या गाडीतून सहली करतो आणि आमच्या सहली आमच्या मताप्रमाणे तरी खूप सुंदर होतात. तर आमच्या सहली बघून किंवा आमचं पर्यटन बघून तुम्हालाही तुमचं पर्यटन करायला मदत होईल अशा उद्देशाने आम्ही हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे. तर ह्या चॅनललाही आपल्या सहाय्याची गरज आहे, त्यामुळे ह्या चॅनललाही सबस्क्राईब करावं ही आपल्याला विनंती आहे. ह्या चॅनलवरती नुकतीच आम्ही एक सज्जनगडची छोटीशी सहल केली होती किंवा ट्रिप केली होती. या सज्जनगडसाठी आम्ही एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टचं लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो. त्या प्लेलिस्टच्या लिंकला क्लिक करून कृपया त्या प्लेलिस्टमधील सर्व सज्जनगडचे भाग बघावेत. तुम्हाला नक्की आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. चला तर मग आपला 41वा भाग सुरू करूयात आणि प्रत्यक्ष भाग वाचन आरंभ करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. अथ ध्यानम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 6, ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग आणि आपल्या पुस्तकाचं पान क्रमांक आहे 355 आणि आपल्याला संबंध वाचायचा आहे पुढच्या श्लोकाचा 31व्या श्लोकाचा संबंध. सर्वत्र भगवंताच्या दर्शनाने होणाऱ्या भगवंताच्या साक्षात्काराविषयी सांगितल्यावर त्या भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची लक्षणे व महत्व यांचे निरूपण भगवंत करीत आहेत. आणि पुढे येतो 31वा श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमा स्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. अर्थ बघूया. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणीमात्रात आत्मरूपाने असलेल्या मला म्हणजेच सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. पहिला प्रश्न, ऐक्य भावनेने स्थित होणे म्हणजे काय? उत्तर, सर्वदा आणि सर्वत्र आपल्या एकमात्र इष्टदेव भगवंताचे ध्यान करीत करीत साधक आपली भिन्न स्थिती पूर्णतः विसरून इतका तन्मय होऊन जातो की त्याच्या जाणीवेमध्ये एका भगवंताशिवाय आणखी काही उरतच नाही. भगवत प्राप्तिरूप अशा स्थितीला भगवंतामध्ये ऐक्य भावनेने स्थित होणे असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या भगवंतास भजणे म्हणजे काय? उत्तर, ज्याप्रमाणे वाफ, ढग, धुके, थेंब आणि बर्फ इत्यादी सर्वत्र पाणी भरले आहे इत्यादींमध्ये सर्वत्र पाणी भरले आहे, त्यामुळे संपूर्ण चराचर विश्वामध्ये एक भगवंतच भरून राहिला आहे. अशा प्रकारे जाणणे व प्रत्यक्ष पाहणे म्हणजेच सर्व भूतांमध्ये स्थित असलेल्या भगवंताला भजणे होय. अशा प्रकारे भजन करणाऱ्या पुरुषाला भगवंताने सर्वोत्तम महात्मा असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, तो योगी सर्व प्रकारे व्यवहार करीत असूनही माझ्यातच व्यवहार करतो ह्या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, ज्या पुरुषाला भगवान श्री वासुदेवाची प्राप्ती झालेली आहे त्याला प्रत्यक्षपणे सर्व काही वासुदेवच दिसते. अशा अवस्थेमध्ये त्या भक्ताचे शरीर, वचन व मन याद्वारे ज्या काही क्रिया घडतात त्या सर्व त्याच्या दृष्टीने एकमात्र भगवंताबरोबरच घडतात. तो हाताने कोणाची सेवा करतो तर तो भगवंताचीच सेवा करतो. कुणाला मधुर वाणीने सुख देतो तर तो भगवंतालाच सुख देतो. तो कुणाला पाहतो तर भगवंतालाच पाहतो. तो कुणाबरोबर कोठे जात असेल तर तो भगवंताबरोबर भगवंताकडेच जातो. अशा प्रकारे तो जे काही करतो ते सर्व भगवंतामध्येच आणि भगवंताबरोबरच करत असतो. म्हणून असे म्हटले गेले आहे की तो सर्व प्रकारे व्यवहार करीत असला तरी भगवंतामध्येच वावरतो. पुढचा प्रश्न, सर्व काही भगवंतच आहे अशा प्रकारचा अनुभव आल्यावर त्याच्याकडून लोकोचित यथायोग्य असा व्यवहार कसा होऊ शकेल? उत्तर, सुंदर प्रश्न आहे, त्याचं सुंदर उत्तर वाचूयात. सुरी, कातरी, कढई, तार, सळी
हातोडे, तलवार व बाण इत्यादींमध्ये एक लोखंडच असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्यावरही ज्याप्रमाणे त्या सर्वांचा यथायोग्य वापर केला जातो, त्याप्रमाणे भगवंताला प्राप्त करून घेतलेला भक्त सर्वत्र व सर्वांमध्ये भगवंताला पाहत असतानाही त्यांच्याकडून सर्वांगी शास्त्रानुकूल यथायोग्य व्यवहार घडू शकतो. सामान्य मनुष्याच्या आणि त्या महापुरुषाच्या व्यवहारामध्ये फार मोठे महत्वाचे अंतर नक्कीच असते. सामान्य मनुष्याकडून इतरांच्या बरोबर काळजीपूर्वक चांगला व्यवहार केला जात असला तरी त्यामध्ये भगवत बुद्धी नसून परबुद्धी असल्यामुळे आणि लहान मोठा असा आपला काही स्वार्थ असल्यामुळे त्याच्याकडून त्यांचे अहित घडेल असा व्यवहार होणे शक्य आहे. परंतु सर्वत्र सर्वांमध्ये भगवत दर्शन होत असल्याने त्या भक्ताकडून स्वाभाविकपणे सर्वांचे हितच होते, ज्यामुळे खरोखर कुणाचेही जराही अहित होईल असे कोणतेही कार्य कोणत्याही अवस्थेत त्याच्याकडून होणार नाही. आणि तिथे स्टार दिलाय, खाली तळटीप असेल ती आपण नंतर वाचूयात. इथे स्टार दिलेला आहे, स्टारची तळटीप खाली असेल ती आपण आता वाचूयात. तळटीप अशी आहे, श्री शिवशंकर म्हणत आहेत, हे उमे, जे श्रीरामाच्या चरणांचे अनुरक्त भक्त आहेत, जे काम, क्रोध, मद इत्यादी दोषांनी रहित आहेत, असे भक्त हे सर्व जगत हे श्रीराममय आहे असे पाहतात. मग ते विरोध कोणाचा करतील बरे? म्हणजे ते कोणाशीही वैर किंवा विरोध करत नाहीत. ही तळटीपेचा अर्थ होता. तिथे स्टार दिलेला होता म्हणून आपण तळटीप वाचून घेतली. आता पुढचा प्रश्न वाचूयात. सर्व प्रकारे व्यवहार करताना इत्यादी भगवंताच्या वाक्यांचा अर्थ जर असा मानला की तो चांगले वाईट पापपुण्य सर्व काही करीत असतानाही माझ्यामध्येच व्यवहार करतो, तर काय हरकत आहे? उत्तर, असा अर्थ मानता येणार नाही, कारण भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या महात्मा पुरुषाकडून पापकर्म घडू शकणारच नाही. भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व अनर्थांचे मूळ कारण महापापी काम होय आणि या कामनेची उत्पत्ती आसक्तीमुळे होते व परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर या रसरूपी आसक्तीचा पूर्णपणे अभाव होतो. अशा अवस्थेमध्ये भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाकडून निषिद्ध कर्मे किंवा पापे होणे शक्य नाही. याशिवाय भगवंतांनी असे सांगितले आहे, श्रेष्ठ पुरुष किंवा ज्ञानी पुरुष जसे आचरण करतो त्याचेच अनुसरण इतर लोकही करतात. यामुळे ज्ञानी पुरुषावर स्वाभाविकपणे एक प्रकारची जबाबदारी येते व त्यामुळे त्याच्याकडून पापकर्म होणे संभवत नाही. पुढे येतो 32व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे भक्तियोगाने भगवंताला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांचे महत्व प्रतिपादन करून आता भगवंत सांख्ययोगाने परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाच्या समदर्शनाचे व महत्वाचे प्रतिपादन पुढील 32व्या श्लोकामध्ये करीत आहेत. आणि पुढे येतो 32वा श्लोक. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुख वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. अर्थ बघूया. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. आणि 32व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, स्वतःप्रमाणे संपूर्ण भूतांबद्दल समदृष्टी ठेवणे म्हणजे काय? उत्तर, ज्याप्रमाणे मनुष्य आपल्या सर्व अवयवांमध्ये आपल्या आत्म्यास समभावाने पाहतो, त्याचप्रमाणे संपूर्ण चराचर जगामध्ये समभावाने पाहणे म्हणजेच स्वतःप्रमाणेच संपूर्ण भूतांबद्दल समदृष्टी ठेवणे होय. पुढचा प्रश्न, चराचर संपूर्ण सृष्टीमध्ये सुखदुःखे स्वतःप्रमाणे सम पाहणे म्हणजे काय? उत्तर, ज्याप्रमाणे आपल्या सर्व अवयवांबद्दल आपला आत्मभाव समान असल्यामुळे मनुष्य त्यांना होणारी सुखदुःखे समभावाने पाहतो, त्याचप्रमाणे या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये आत्मभावना समान झाल्यामुळे त्यामध्ये अनुभवास येणारे सुख व दुःख हे समान भावनेने पाहणे होय व तेच स्वतःमध्ये सर्वांचे सुख दुःख सम पाहणे होय. सर्वत्र आत्मदृष्टी झाल्यामुळे संपूर्ण विराट विश्व हे त्याचे स्वरूप बनून जाते असा आशय आहे. जगामध्ये त्याला दुसरे काहीही राहत नाही, म्हणून मनुष्य स्वतःला कधी कोणत्याही प्रकारचे जरासुद्धा दुःख देऊ इच्छित नाही व स्वाभाविकपणे तो निरंतर सुख मिळवण्यासाठीच अथक प्रयत्न करीत राहतो. असे करताना तो स्वतःच स्वतःवर कृपा करणारा मानून त्याच्याबद्दल कृतज्ञतेची इच्छा ठेवत नाही. तो कोणताही उपकार करीत नाही व स्वतःला कर्तव्यपरायण समजून अभिमान सुद्धा करत नाही. तो आपल्या सुखासाठी असा प्रयत्न करतो की त्याला तसे केल्याविना राहवत नाही. हा त्याचा सहज स्वभाव असतो. अगदी त्याप्रमाणेच तो योगी संपूर्ण विश्वाला कधीही कोणत्याही प्रकारे किंचितही दुःख न देता नेहमी त्याच्या सुखासाठीच सहज स्वभावाने क्रिया करतो. बघा, आपलं तत्वज्ञान किती महान आहे. पाश्चात्य तत्वज्ञान आणि आपलं तत्वज्ञान केवढा फरक आहे बघा.
पाश्चात्य किंवा अरेबिक लोकांचं जे तत्वज्ञान आहे आणि आपलं तत्वज्ञान प्रचंड पूर्व पश्चिमेचा फरक आहे. त्यांनी काय लिहिलंय बघूयात. पाश्चात्य जगामध्ये संपूर्ण जगातील लोकांनी स्वतःला परस्पर बंधू समजावे हा विश्वबंधुत्वाचा सिद्धांत फार मानला जातो आणि तो वस्तुतः उच्च आहेच, परंतु भावाभावातील स्वार्थाच्या भिन्नतेमुळे काही ना काही अंशी कलह होण्याची शक्यता असते. त्यांच्याकडे मजहबमध्ये उम्मा नावाची संकल्पना असते. सर्व त्यांच्या मजहब मधले जे लोक आहेत ते उम्मा एकत्र मानले जातात, परंतु तरी सुद्धा इथे जसं सांगितलंय पाश्चात्यांचं उदाहरण इथे दिलंय त्याप्रमाणेच भावाभावांमध्ये सुद्धा फरक असतो त्यांच्यामध्ये. पुढे परंतु जेथे आत्मभाव आहे तो म्हणजे मीच आहे तेथे स्वार्थाचा भेद राहू शकत नाही व स्वार्थभेदाच्या नाशामुळे परस्पर कलह होण्याची कोणतीही शंका राहू शकत नाही. गीतेचा उपदेश हा आज पाश्चात्य जगातील विद्वान सुद्धा या सर्व सिद्धांतांमुळे सर्वात उच्च मानू लागले आहेत. खरंच आपली भगवद्गीतेचा सिद्धांत जो आहे तो अतिशय उच्च आहे. पुढचा प्रश्न. परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या अशा योगी पुरुषाला सर्व चराचर जगतातील सुखदुःखांचा खरोखर अनुभव येतो की फक्त प्रचिती येते? उत्तर. याला अनुभवही म्हणता येत नाही आणि प्रचितीही म्हणता येत नाही. जर त्याच्या दृष्टीने एक सच्चिदानंद घन परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही वस्तूचे अस्तित्वच उरलेले नाही तर मग दुसरा अनुभव कोणत्या गोष्टीचा येणार? फक्त प्रचिती असती तर त्याच्याकडून दुःख न देण्याचा व सुख देण्याचा प्रयत्न कसा झाला असता? म्हणून त्यावेळी वास्तविक त्याची कोणती दृष्टी असते व कोणता भाव असतो हे तोच जाणतो. शब्दांमध्ये त्याचा भाव व दृष्टिकोन व्यक्त करता येत नाही. कोणीतरी मजहबी आलान फालतू काहीतरी आपल्याला प्रश्न विचारला, 1 मिनिटात आपल्या सिद्धांताचं तत्वज्ञान समजावून सांगणं कोणालाही शक्य नाही, त्याचं शब्दात वर्णन करणं शक्य नाहीये. त्यामुळे असल्या मूर्खांच्या प्रश्नांना उत्तरं न दिलेली बरी असं मला वाटतं. पुढे. परंतु समजावून घेण्यासाठी असे म्हणता येईल की त्याला परमात्म्यापेक्षा भिन्न कोणतीही वस्तू कधी अनुभवायला मिळत नाही. लौकिक दृष्टीने फक्त प्रचिती वाटते, तथापि त्याचे कार्य उत्तम, सुशृंखल व सुव्यवस्थित असते. पुढचा प्रश्न. जर वास्तविकपणे अनुभवाला येत नाही तर मग लौकिक दृष्टीने प्रचितीला येणाऱ्या दुःखांच्या निवृत्तीसाठी त्याच्याकडून क्रिया कशा होतात? उत्तर. हेच तर त्याचे वैशिष्ट्य आहे. कार्याचे संपादन करून उत्तमोत्तम रूपाने व्हावे, परंतु त्यासाठी वास्तविक कार्याची सत्ता नसावी आणि त्याचे त्या कार्यांमध्ये काही प्रयोजनही नसावे. तथापि स्थूल रूपाने जाणून घेण्यासाठी असे म्हणता येईल की ज्याप्रमाणे पुष्कळशी लहान मुले खेळता खेळता क्षुद्र व नगण्य अशा खडे, दगड, मातीची ढेकळे किंवा काड्या यांच्यासाठी आपापसात भांडू लागली व अज्ञानामुळे परस्परांना इजा करून दुःखी झाले असता त्यांच्या या भांडणास पूर्णपणे व्यर्थ व तुच्छ असे मानूनही शहाणे पुरुष तेथे येऊन त्यांना व्यवस्थितपणे समजावून देतात. त्यांचे निरनिराळे म्हणणे ऐकतात आणि त्यांचे दुःख निवारण करण्यासाठी मोठ्या शहाणपणाने प्रयत्न करतात. त्याप्रमाणेच परमात्म्यास प्राप्त करून घेतलेला योगी हाही दुःखात पडलेल्या जगाच्या दुःखाचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. ज्या महापुरुषांना जगातील धन, मान, प्रतिष्ठा, कीर्ती इत्यादी कोणत्याही वस्तूचे काहीही प्रयोजन नसते, ज्यांच्या दृष्टीने काहीही प्राप्त करून घ्यायचे उरलेले नसते आणि वस्तुतः ज्यांच्यासाठी एका परमात्म्यास सोडून इतर कशाचीही सत्ता उरलेली नसते, त्यांची अनिर्वचनीय स्थिती कोणत्याही दृष्टांताने समजावून सांगणे अशक्य आहे. त्यांच्यासाठी कोणताही लौकिक दृष्टांत पूर्णपणे लागू पडत नाही, कारण दृष्टांत हे एखादा विशेष अंश लक्षात घेऊन दिले जातात. पुढचा प्रश्न. येथे योगी या शब्दाबरोबर परमहा हे विशेषण वापरण्याचा उद्देश काय आहे? उत्तर. परमहा हे विशेषण वापरून भगवंत असे सूचित करीत आहेत की येथे ज्या योग्याचे वर्णन आहे तो साधक नव्हे तर सिद्ध योगी आहे. असे लक्षात ठेवले पाहिजे की परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषामध्ये समता अत्यंत आवश्यक आहे. मग ती समता त्याला कोणत्याही मार्गाने भगवत प्राप्ती झालेली असो. भगवंतांनी जेथे परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाचे वर्णन केले आहे तेथे समतेलाच प्राधान्य दिले आहे. एखाद्या पुरुषामध्ये इतर पुष्कळसे सद्गुण असोत, परंतु जर समता नसेल तर त्याला अजूनही परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही असे समजावे. कारण समतेविना रागद्वेषाचा अत्यंतिक अभाव व संपूर्ण प्राण्यांबद्दल स्वाभाविक सुहृद भाव हा होऊ शकत नाही. म्हणून ज्यांना समता प्राप्त झालेली आहे तेच परमात्म्याला प्राप्त करून घेतलेले श्रेष्ठ योगी होत. आणि पुढे येतो 33व्या श्लोकाचा संबंध. भगवंताचा समतेविषयीचा उद्देश ऐकून मनातील चंचलतेमुळे त्यामध्ये आपली अचल स्थिती होणे फार कठीण आहे असे वाटून अर्जुनाने पुढे प्रश्न विचारला 33व्या श्लोकामध्ये. एतस्याहं न पश्यामि
चंचलत्वात् स्थितिं स्थिराम। अर्थ बघूयात। अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही। पहिला प्रश्न, आता अर्जुनाने शंका विचारलेली आहे। प्रश्न उत्तर बघूयात या श्लोकावरची। पहिला प्रश्न, अयम योगः या शब्दाद्वारे कोणता योग सांगितला आहे? उत्तर, कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग इत्यादी साधनांच्या पराकाष्ठारूपी समतेलाच योग असे म्हटले आहे। पुढचा प्रश्न, या योगाने येथे ध्यानयोग का मानता येणार नाही? कारण मनाची चंचलता ही ध्यानयोगालाच बाधक असते। उत्तर, 28व्या श्लोकापर्यंतचा संबंध पाहता ध्यानयोग मानणे बरोबर आहे, परंतु 31व्या व 32व्या श्लोकातील वर्णन भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या पुरुषांच्या व्यवहार दशेचे आहे। अर्जुनाचा प्रश्न समत्वाला उद्देशून आहे, म्हणून येथे योगचा अर्थ समत्व योग असा मानला आहे। पुढचा प्रश्न, या समतेच्या स्थिर स्थितीमध्ये मनाची चंचलता बाधक का मानली आहे? उत्तर, चित्तातील विक्षेपाला चंचलता असे म्हणतात। विक्षेपाचे मूळ कारण आसक्ती द्वेष हे आहेत। जेथे आसक्ती द्वेष आहे तेथे समता राहू शकत नाही, कारण आसक्ती द्वेष यांच्याशी समतेचा अत्यंत विरोध आहे। म्हणून समतेच्या स्थितीला मनाची चंचलता बाधक आहे असे मानले आहे। पुढे येतो 34व्या श्लोकाचा संबंध। समत्व योगामध्ये मनाची चंचलता बाधक आहे असे सांगून आता अर्जुन मनाचा निग्रह अत्यंत कठीण असल्याचे सांगत आहे। अर्जुनाचं बोलणं कंटिन्यू आहे पुढे। अर्जुन उवाच मागच्या श्लोकाला आपण वाचलं होतं। अर्जुन पुढची शंका बोलतो आहे। चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम। अर्थ बघूया। कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल, शोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे, त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो। आणि आता प्रश्न उत्तर बघूयात। पहिला प्रश्न, चंचलतेबद्दल अर्जुनाने मागील श्लोकात सांगितले आहे, येथे पुन्हा तेच सांगण्याचे कारण काय? उत्तर, तेथे अर्जुनाने समत्व योगाच्या स्थिर स्थितीला मनाची चंचलता ही बाधक असल्याचे सांगितले होते, म्हणून स्वाभाविकपणे त्याला सांगता आले असते की मनाला स्वाधीन करून घेतले म्हणजे चंचलता दूर होईल, परंतु अर्जुनाला मन स्वाधीन करून घेणे हे अत्यंत कठीण वाटते आहे, म्हणून येथे तो पुन्हा मन चंचल आहे असे म्हणतो। पुढचा प्रश्न, मन याचे बरोबर प्रमाथी हे विशेषण वापरण्याचे कारण काय आहे? उत्तर, याद्वारे अर्जुन म्हणत आहे की मन हे दीपशिखेप्रमाणे चंचल तर आहेच, परंतु ते रवीप्रमाणे प्रमथनशील सुद्धा आहे। ज्याप्रमाणे रवी ही दूध व दह्याचे मंथन करते, तसे मन सुद्धा शरीर आणि इंद्रिये यांना पूर्णपणे क्षुब्ध करते। पुढचा प्रश्न, दुसऱ्या अध्यायातील 60व्या श्लोकामध्ये इंद्रियांना प्रमथनशील असे म्हटले आहे, येथे मनालाही तसेच म्हटले आहे, याचे कारण काय? उत्तर, विषयांच्या संगतीमुळे दोन्ही एक दुसऱ्याला क्षुब्ध करतात आणि दोन्ही मिळून बुद्धीलाही क्षुब्ध करून टाकतात, म्हणून दोहोंना प्रमाथी असे म्हटले आहे। पुढचा प्रश्न, मनाला बलवत असे का म्हटले आहे? उत्तर, मन हे स्थिर न राहता नेहमी इकडे तिकडे भटकणारे आणि शरीर व इंद्रिय यांना घुसळून काढणारे असेच आहे। तसेच ते उन्मत्त गजराजाप्रमाणे मोठे बलवानही आहे। ज्याप्रमाणे मोठ्या पराक्रमी हत्तीला वारंवार अंकुश लावूनही त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही, तो मन मानेल तसे करतो, त्याप्रमाणे विवेकरूपी अंकुशाने वारंवार प्रहार केल्यावरही हे बलवान मन विषयांच्या घनदाट वनातून बाहेर पडू इच्छित नाही। पुढचा प्रश्न, मनाला दृढ असे म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, मन हे चंचल, प्रमाथी व बलवान आहे। ते घोरपडीप्रमाणे अत्यंत दृढही आहे। ते ज्या विषयात रमते त्याला इतके घट्ट पकडून ठेवते की जणू त्याच्याबरोबर ते तदाकार होते। त्याला दृढ असे म्हणण्याचा हाच भावार्थ आहे। पुढचा प्रश्न, मनाला स्वाधीन करून घेणे हे मी वायू रोखण्याप्रमाणे अत्यंत दुष्कर मानतो। अर्जुनाच्या या म्हणण्याचा काय अभिप्राय आहे? उत्तर, याद्वारे अर्जुन असे सांगत आहे की जे मन इतके चंचल आणि दुर्धर्ष आहे त्या मनाला रोखणे हे मला फार कठीण वाटत आहे, आणि ते कठीण आहे हे सिद्ध करण्यासाठी तो वायूचे उदाहरण देऊन म्हणतो की ज्याप्रमाणे शरीरांमध्ये निरंतर चालणाऱ्या श्वासोच्छ्वास रूपी वायूचा प्रवाह हट्ट, विचार, विवेक आणि बल इत्यादी साधनांच्याद्वारे रोखणे हे अत्यंत कठीण आहे, त्याचप्रमाणे विषयांमध्ये निरंतर संचार करणाऱ्या चंचल, प्रमथनशील, बलवान आणि दृढ अशा मनाला रोखणे हे सुद्धा मला अत्यंत कठीण वाटते। पुढचा प्रश्न, कृष्ण या संबोधनाचे तात्पर्य काय? उत्तर, भक्ताचे चित्त आपल्याकडे आकर्षित करणारा म्हणून भगवंताचे नाव कृष्ण होय।
अर्जुन या संबोधनाद्वारे जणू ही प्रार्थना करत आहे की हे भगवंता, माझे मन फारच चंचल आहे. मी स्वतःच्या शक्तीने याला स्वाधीन करून घेणे हे अत्यंत कठीण समजतो, परंतु मनाला आपल्याकडे जबरदस्तीने ओढून घेणे हा तर तुमचा स्वाभाविक गुणच आहे. म्हणून तुमच्यासाठी हे काम सोपे आहे. म्हणून कृपा करून माझे मन सुद्धा तुम्ही आपल्याकडे आकृष्ट करून घ्या. ही विनंती परमेश्वराला अर्जुन करत आहे. पुढे येतो 35व्या श्लोकाचा संबंध. मनोनिग्रहासंबंधी अर्जुनाचे हे म्हणणे मान्य करीत भगवंत मनाला स्वाधीन करून घेण्याचे उपाय आपल्याला सांगत आहेत. सुंदर आता पुढचा विषय येणार आहे. आपल्यासाठी उपदेश भगवंत करत आहेत. 35वा श्लोक. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अर्थ बघूया. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. पहिला प्रश्न. मन हे चंचल आणि मोठ्या मुश्किलीने वश होणारे आहे, यात संशय नाही. भगवंताच्या या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर. याद्वारे भगवंतांनी अर्जुनाच्या म्हणण्याचे समर्थन करून मनाची चंचलता व त्याचा निग्रह कठीण असल्याचे मान्य केले आहे. पुढचा प्रश्न. येथे तू या पदाचा भावार्थ काय? उत्तर. जरी मन हे वश होण्यास फार कठीण आहे, तरी अभ्यास व वैराग्य यांच्यामुळे ते सहजपणे वश होऊ शकते, हे दाखवण्यासाठी आणि तसे आश्वासन देण्यासाठी तूचा प्रयोग केला आहे. पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न. अभ्यास म्हणजे काय? उत्तर. एखाद्या लक्ष्य विषयामध्ये मनाला तदाकार करण्यासाठी आणि त्याला इतर विषयांपासून खेचून घेऊन वारंवार त्या विषयांमध्ये लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे नाव अभ्यास होय. हा प्रसंग मन परमात्म्यामध्ये लावण्याचा आहे. म्हणून परमात्म्याला आपले लक्ष्य ठरवून चित्तवृत्तींचा प्रवाह वारंवार परमात्म्याकडेच लावण्याचा प्रयत्न करणे म्हणजे येथे अभ्यास होय. इथे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे, त्याची तळटीप खाली असेल, ती आपण नंतर वाचूयात. चित्तवृत्तींना परमात्म्याकडे लावण्याचा अभ्यास कसा करावा? उत्तर. परमात्मा हाच सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, सर्वेश्वर आणि सर्वांपेक्षा मोठे असे एकमात्र परमतत्व आहे. त्याला प्राप्त करून घेणे हेच जीवनाचे परम लक्ष्य होय. या गोष्टीची दृढ धारणा करून अभ्यास केला पाहिजे. शास्त्रांमध्ये अभ्यासाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी काही असे आहेत. पहिला प्रकार अभ्यासाचा. श्रद्धा आणि भक्ती यांच्यासह धैर्ययुक्त बुद्धीच्या साहाय्याने मनाला वारंवार सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये लावण्याचा अभ्यास करणे. दुसरा प्रकार. ज्या ठिकाणी मन जाईल त्या ठिकाणी सर्व शक्तिमान व आपल्या इष्टदेव अशा परमेश्वराच्या स्वरूपाचे चिंतन करणे. 3. भगवंताच्या मानस पूजेचा अभ्यास करणे. 4. वाणी, श्वास, नाडी, कंठ व मन इत्यादींपैकी तळटीप नंतर वाचूयात. हा चौथा मुद्दा पूर्ण करून घेऊयात. कशाच्याही द्वारे राम, कृष्ण, शिव, विष्णू, सूर्य, शक्ती इत्यादींपैकी आपल्याला परम इष्ट असलेल्या देवाचे नाम ते परम प्रेमाने आणि श्रद्धेने परब्रह्म परमात्म्याचे नाव समजून निष्काम भावनेने निरंतर करणे. आता तळटीप वाचूयात मागच्या पानावरच्या. पहिला स्टार इथे 35व्या श्लोकालाच दिलेला होता आणि अधिकचं चिन्ह इथे या वाक्याला दिलेलं होतं. त्याच्या दोन्हीच्या तळटीपा आपण वाचूयात. स्टारचा अर्थ किंवा तळटीप आहे, अगदी अशाच आशयाचे सूत्र पातंजल योग दर्शनामध्येही आहे. म्हणजे या 35व्या श्लोकासारखंच सूत्र पातंजल योग दर्शनामध्ये सुद्धा आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अभ्यास व वैराग्य यांच्याद्वारे चित्तवृत्तींचा निरोध होतो. आता जे अधिकचं चिन्ह दिलेलं होतं त्या वाक्याचा संदर्भ. तत्र स्थितो यत्नोभ्यासः म्हणजेच त्यामधील स्थितीप्रमाणे प्रयत्न करणे याचे नाव अभ्यास होय. आता आपण 5वा मुद्दा कंटिन्यू करूयात. पुढच्या पानावरचा 5वा प्रकार अभ्यासाचा. शास्त्रांमध्ये असलेल्या भगवत विषयक उपदेशांचे श्रद्धेने व भक्तीने वारंवार मनन करणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास होय. पुढचा प्रकार. भगवंताची प्राप्ती करून घेतलेल्या महात्म्या पुरुषांची संगती धरून त्यांची अमृतमय वचने श्रद्धा भक्तीपूर्वक ऐकावीत आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. हा पण अभ्यास आहे. म्हणजे भगवद्गीता अध्ययन करणे हा पण एक अभ्यासच आहे. पुढचा प्रकार. मनातील चंचलतेचा नाश झाल्यावर ते मन भगवंतामध्येच लागावे यासाठी हृदयातील खऱ्या कातर भावनेने वारंवार भगवंताची प्रार्थना करावी. याशिवाय आणखीही अनेक अभ्यासाचे प्रकार आहेत, परंतु एवढे लक्षात ठेवावे की जेव्हा अत्यंत आदरबुद्धीने श्रद्धापूर्वक व विश्वासपूर्वक खंड न पडता सतत आणि दीर्घकाळपर्यंत केला तरच अभ्यास सफल होतो.
इथे एक स्टार दिलाय, त्याचा आपण अर्थ आधीच वाचून घेऊया। परंतु तो अभ्यास दीर्घकाळपर्यंत निरंतर व सत्कारपूर्वक सेवन केल्यानेच सुस्थिर होतो। आता स्टारच्या पुढचं वाक्य वाचूयात। आज एखाद्या साधनामध्ये मन गुंतवण्याचा प्रयत्न केला होता, उद्या दुसऱ्यामध्ये केला, काही दिवसानंतर आणखी काही करू लागला, कुठेही विश्वास ठेवला नाही। आज अभ्यास केला, उद्या नाही, 2-4 दिवसानंतर पुन्हा केला, पुन्हा सोडला, किंवा काही काळानंतर कंटाळा आला, धीर धरवेना आणि तो प्रयत्न सोडला। अशा प्रकारच्या अभ्यासामुळे यश मिळत नाही। अभ्यास सातत्याने करायला पाहिजे, कोणत्याही गोष्टीचा असो, परमेश्वराचा असो नाहीतर इतर कोणत्याही गोष्टीचा असो, सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये। पुढचा प्रश्न, वैराग्याचे स्वरूप म्हणजे काय आहे? उत्तर, या लोकीच्या व परलोकीच्या संपूर्ण पदार्थाबद्दल जेव्हा आसक्ती आणि सर्व कामना यांचा नाश होतो तेव्हा त्याला वैराग्य असे म्हणतात। आणि इथे अधिकचं चिन्ह दिलंय, त्यामुळे त्याचा अर्थ आपण खाली तळटीपेमध्ये वाचूयात। अधिकच्या चिन्हाचा अर्थ, याच्याशी जवळजवळ जुळणारी वैराग्याची व्याख्या महर्षी पतंजली यांनी योग दर्शनात दिलेली आहे। संस्कृत वाचायला अवघड आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवर बघा। मी स्त्री, धन, भवन, मान, मोठेपणा इत्यादी या लोकीच्या आणि स्वर्गादी परलोकीच्या संपूर्ण विषयांबद्दल तृष्णारहित झालेल्या चित्ताची जी वशीकार अवस्था होते तिचे नाव वैराग्य होय। पुढचा अर्थ, प्रकृतीपेक्षा अत्यंत वेगळ्या अशा पुरुषाच्या ज्ञानाने 3 गुणांमध्ये तृष्णेचा जो अभाव होतो त्याला तो परवैराग्य किंवा सर्वोत्तम वैराग्य होय। या तळटीपा आपल्याला वैराग्य या शब्दाबद्दल दिलेल्या होत्या। आता आपण पुढे जाऊयात, अधिकचं चिन्ह जे दिलेलं होतं त्याच्या पुढे जाऊयात। वैराग्यवान पुरुषाच्या चित्तामध्ये सुख किंवा दुःख या दोन्हींमुळे काही विशेष विकार होत नाही। तो पुरुष कोणत्याही स्थितीमध्ये आपले चित्त कोठेही जाऊ देत नाही। तो अशी अचल व अढळ आंतरिक अनासक्ती किंवा पूर्ण वैराग्य प्राप्त करून घेतो। पुढचा प्रश्न, वैराग्य कसे येऊ शकते? उत्तर, वैराग्य प्राप्तीसाठी अनेक साधने आहेत, त्यातील काही अशी: 1. जगातील पदार्थांमध्ये रमणीयता, प्रेम आणि सुख यांचा अभाव पाहणे। 2. त्या पदार्थांना जन्म, मृत्यू, जरा, व्याधी तसेच दुःख, दोष यांनी युक्त आणि अनित्य व भयदायक पाहावे। 3. जगाच्या व भगवंताच्या यथार्थ तत्वाचे निरूपण करणाऱ्या सत्शास्त्रांचे अध्ययन करावे। 4. परमवैराग्यवान पुरुषांची संगती धरावी, संगती नसल्यास त्यांच्या वैराग्यपूर्ण चित्रांचे आणि चरित्रांचे स्मरण किंवा मनन करावे। 5. जगातील षटके, महाल, निर्जन झालेली नगरे आणि गावातील भग्नावशेष पाहून जग हे क्षणभंगूर असे समजावे। 6. एकमात्र ब्रह्माच्याच अखंड व अद्वितीय अस्तित्वाची जाणीव ठेवून इतर सर्वांच्या भिन्न अस्तित्वाचा अभाव समजावा। 7. अधिकारी पुरुषाकडून भगवंतांचे अवर्णनीय गुण, प्रभाव, तत्व, प्रेम, रहस्य आणि त्याची लीला चरित्रे व दिव्य सौंदर्य, माधुर्य यांचे वारंवार श्रवण करावे, ते जाणावे आणि त्यांच्याबद्दल पूर्ण श्रद्धा बाळगून मुग्ध व्हावे। अशा प्रकारची आणखीही अनेक साधने आहेत। पुढचा प्रश्न, मनाला स्वाधीन करण्यासाठी अभ्यास व वैराग्य या दोन्हीही साधनांची आवश्यकता आहे की यापैकी एकाने सुद्धा मन स्वाधीन होऊ शकते? सुंदर प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर, दोहोंची आवश्यकता आहे। अभ्यास हा चित्तरूपी नदीचा प्रवाह भगवंताकडे घेऊन जाणारा सुंदर मार्ग आहे आणि वैराग्य हा त्याची विषयाभिमुखी गती थांबवणारा बांध आहे। परंतु असे लक्षात ठेवले पाहिजे की हे दोन्ही परस्पर सहाय्यक आहेत। अभ्यासामुळे वैराग्य वाढते आणि वैराग्यामुळे अभ्यासाची वाढ होते, म्हणून एकाचाही चांगल्या प्रकारे आधार घेतल्यास मन वश होऊ शकते। पुढचा प्रश्न, येथे अर्जुनाला महाबाहो हे संबोधन कशासाठी दिले आहे? उत्तर, अर्जुन हा विश्वविख्यात वीर होता। देव, दानव आणि मनुष्य या सर्व वर्गातील महान योद्ध्यांना अर्जुनाने आपल्या बाहुबलाने पराजित केले होते। त्या वीरतेचे स्मरण करून देऊन भगवंत जणू त्याला उत्साहित करीत आहेत की तुझ्यासारख्या अतुल पराक्रमी वीराने मनाला इतके बलवान समजून त्याला घाबरणे आणि उत्साह सोडून देणे हे योग्य नव्हे। तू साहस कर, तू त्याला जिंकू शकतोस। आणि पुढे येतो 36व्या श्लोकाचा संबंध, परंतु आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे आपण इथेच थांबतो आहोत या 41व्या भागामध्ये। आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आमच्या ह्या केदार पूजा प्रवास चॅनललाही सहाय्य करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यावरच्याही व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर, सबस्क्राईब सगळं काही करा। जसं आतापर्यंत ह्या चॅनलवरच्या व्हिडिओंना तुम्ही प्रेम दिलं तसंच त्याही चॅनलवरच्या व्हिडिओंना प्रेम देत राहा, ही आपल्याला विनंती आहे। चला तर मग पुढच्या 42व्या भागामध्ये भेटूया, जिथे आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 6च्या श्लोक क्रमांक 36 पासून आरंभ करणार आहोत। तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।